मी पप्पांनाही म्हणायचे की हा शिक्षणाचा आणि पैसे कमवायचा काही एक नाही नसतो, कनेक्शन नसतो. नाही तू डिग्री घे बाबा. सो म्हणून मग त्यासाठी म्हणून मग मी BBA MIB केलं. आणि डेफिनेटली आय वुड से कुठल्याही लर्निंग प्रोसेसमध्ये तुमचा कुठेही ना काय म्हणतो आपण त्याला की त्याचा फायदा होतोच. मी तुमचा ना पॉईंट थोडासा रिफ्रेज आणि अंडरलाईन करेन परत की फॉर्मल एज्युकेशन आणि पैसे कमवायचा काही संबंध नाही, बट येस नॉलेज हवं आहे. बरोबर. बिकॉज बिझनेस इटसेल्फ इज हॅव्हिंग इट्स ओन लर्निंग कर्व. म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत व्यवसाय काहीतरी रोज नवीन शिकवतो. राईट. सो नॉलेज हवं आहे कुठलाही व्यवसाय करताना. जो माझा पहिला जॉब होता तो होता एका डायमंड्सच्या शोरूम मध्ये. ओके. फ्रॉम नो वेअर म्हणजे कोणालाही असं आपण बघ ना युजली आपण जेव्हा स्कूलिंग म्हणा किंवा एज्युकेशन ह्याच्यात असतो तेव्हा असं कधी म्हणतो का नाही मी डायमंड्समध्ये जाणार. अनटिल अँड अनलेस इट इज नॉट आवर बॅकग्राऊंड वी डोंट इवन थिंक अबाउट इट. वी आर डुईंग होमवर्क अबाउट युअर प्रोफाईल. मला तेजस्विनी पंडित यांचा फोटो पण दिसला. शी वॉज प्रमोटिंग युअर इयरिंग. सो आय वॉज लाईक वाव यार सुपर. सो तिथून सुरुवात करूया अँड देन यू टेल मी की तुम्ही मार्केटिंग कसं करता. तेजस्विनी पंडित. राईट. नमस्कार, मी संकेत नाईक. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका क्रिएटिव्ह आणि फ्रेश पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत एक वेगळं व्यक्तिमत्व आहे मी म्हणेन. म्हणजे लास्ट पॉडकास्टमध्ये मी आणि प्रणव जेव्हा आपण ऑन कॅमेरा मी बोललो तेव्हा मी सांगितलं की प्रणवने मला एक प्रश्न केला होता की किती वेळ आपण ट्राय करायचा, प्रयत्न करायचा. त्याचं उत्तर मी दिलंच त्या पॉडकास्टमध्ये. तो पॉडकास्ट नक्की बघा. पण त्याचं उत्तर कदाचित ह्या पॉडकास्टमध्ये आणखीन थोडं ना असं हायलाईट किंवा बोल्ड करून आम्ही सादर करतो. कारण बिकॉज वी हॅव अ लाईव्ह एक्झाम्पल. एक्झॅक्टली आजचे गेस्ट आहेत ना त्यांनी बरेच बिझनेस स्टार्ट केलेत. मी म्हणेन की इयत्ता 4थी की 5वीमध्ये त्यांनी तो एक बिझनेसचा किडा आला त्यांच्या डोक्यात आणि त्यांनी बिझनेसला स्टार्ट केलं. तिथून पुढे मग क्वालिफिकेशन एज्युकेशन कंप्लीट केल्यावर हळूहळू ते प्रत्येक वेगवेगळ्या बिझनेसमध्ये तिथे फेल्युअर्स आले. बट स्टील विथ द सेम एनर्जी, सेम डेडिकेशन त्यांनी आणखीन एक नवीन बिझनेस स्टार्ट केला जो आता खूप सक्सेसफुल आहे. तो काय बिझनेस आहे किंवा त्याचा फेस व्हॅल्यू कोण आहे किंवा ब्रँड व्हॅल्यू कोण क्रिएट करतं हे पण आपण ऐकूयाच. त्याबरोबर एक मॅरिड वुमन जर एक घरातनं सपोर्ट असेल तर डेफिनेटली सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होऊ शकते. ही एक चांगला मेसेज ह्या पॉडकास्टमधनं मॅडमने दिला आहे. आज आपल्यासोबत आहेत ज्वेलरी अँड ट्रेडिंग मॅन्युफॅक्चरिंगच्या एका वर्टिकलमधलं एक छान मस्त गोड नाव. भेटूया अनुश्री दारवटकर, फाउंडर ऑफ सोहान ज्वेल. अनुश्री, स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या आणखीन एका ह्या नवीन पॉडकास्टमध्ये. थँक्यू. येस, वेलकम. आणि खूप छान वाटतं तुम्हाला पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केल्यानंतर. बिकॉज एक फ्रेश चार्मिंग फेस या पॉडकास्टच्या निमित्ताने आम्ही ऑडियन्सला दाखवू. आपण कुठे गेलो की ऑब्व्हियसली गेस्ट म्हणून काहीतरी गिफ्ट घेऊन जातो. सो वी हॅव अ स्मॉल गिफ्ट फॉर यू. सो दिस इज अन NFC कार्ड. आपण रिसेंटली एक सॉफ्टवूड म्हणून मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केला आहे. सो बेसिकली इट्स अन मोबाईल ॲप्लिकेशन ज्याचा यूज करून तुम्ही तुमचं डिजिटल बिझनेस कार्ड क्रिएट करू शकता. अँड देन विथ हेल्प ऑफ दिस NFC कार्ड यू कॅन जस्ट टॅप ऑन अ फोन आणि तुमची डिजिटल बिझनेस कार्ड किंवा लिंक समोरच्या फोनमध्ये ओपन होणार. सो दॅट सिम्पल. राईट. ऑडियन्सला पण अपील करेन, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स दिलेल्या आहेत. 7 डेजचा फ्री ट्रायल पिरियड आहे. तुम्ही हा ॲप्लिकेशन नक्कीच एक्सप्लोर करा. येस. सो आयडियली आपण आत्तापर्यंत जे आपले पॉडकास्ट झालेत अँड यू आर ऑल्सो रेग्युलर व्ह्युअर, आपण एक सस्टेनेबल मिनिमम 5 to 6 years बिझनेस ज्याचा असेल त्याला इन्व्हाइट करतो. बट दिस इज अन एक्सेप्शनल पॉडकास्ट मी म्हणेन. यू आर अन एक्सेप्शन बेसिकली. कारण जेव्हा आपण भेटलो कॉन्फरन्सला तिथे मला कळलं की यू हॅव ऑलरेडी ट्राईड 4 to 5 बिझनेस सिन्स लॉंग. म्हणजे असं पण नाही की बऱ्याच वर्षापासनं जे काही ना काही कारणांनी फेल झाले जे आपण जाणून घेऊच. बट नाव अगेन यू आर इन टू बिझनेस. आणि मग जेव्हा मी तुमची एनर्जी बघितली किंवा ते पॅशन बघितलं की कुछ भी हो जाए. आणि आपण मोटिवेशनल व्हिडिओजमध्ये ऐकतो की आपल्या पॉडकास्टवरून नेहमी सांगतो की थांबू नका, प्रयत्न करा. सो आय वॉज दिस इज दी परफेक्ट एक्झाम्पल. आणि मला हे ऑडियन्सना दाखवायला लागेल की सी दिस इज हाव यू शुड बी. म्हणजे तुमच्या जर एकदा उद्योजकता घुसली ना की मग ती बाहेर नाही पडणार. अँड यू आर दी परफेक्ट एक्झाम्पल. राईट. सो कुठून सुरुवात करायची? म्हणजे तुमचे जे बिझनेस फेल झाले ते पहिले ऐकूया, मग तुमच्या करंट बिझनेसबद्दल पाहिजे तर आपण बोलूया. किंवा बिझनेसची आयडिया किंवा बिझनेस का? बिकॉज यू कम फ्रॉम अ फॅमिली जिथे सगळे जॉबमध्ये होते. बरोबर. मग कुठून सुरुवात करूया आपण? पहिले तर मलाही म्हणजे मी ना खूप जेव्हापासून मी हा बिझनेस वगैरे हा पर्स्पेक्टिव्ह जेव्हा किंवा मी ग्रो करत होते
वेरॅज स्ट्रगल म्हणा किंवा अप्स अँड डाऊन्स म्हणा, तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की मी कुठेतरी ही जी माझी जर्नी आहे ती लोकांपर्यंत पोचवायची. आणि आय एम व्हेरी मच फॉर्च्युनेट की आपला तिथे, सो इट्स लाईक युनिवर्स इज ऑलवेज लिसनिंग टू यू. सो ही हॅज जस्ट, त्यांनी मला बरोबर व्यक्तीपर्यंत पोचवलेलं आहे. थँक्यू. सुरुवात करायची म्हटलं तर ना, मी जसं तू म्हणालास किंवा आपलं आधी डिस्कशन झालं की घरात सगळे पहिल्यापासूनच एक जॉब किंवा ह्या बॅकग्राऊंडचे होते, पण नोबडी वॉज दॅट रिजिड की जॉबच केला पाहिजे. सो दे वर व्हेरी ओपन. म्हणजे त्यांचं असं होतं की ठीक आहे तुला, म्हणजे इवन जेव्हा मी सांगायचे की मला हे करायचंय ते करायचंय, तर घरातल्यांनी पण तेवढा छान सपोर्ट केला आहे मला. आणि सगळ्यात पहिले तर आहे ना, माझ्या डोक्यात हा किडा खूप लहानपणापासूनच समहाऊ, आय डोंट नो वाय, म्हणजे कुठून आला हे मी अजूनही आयडेंटिफाय नाही करू शकत आहे. बट हा किडा कसा आला आणि हा किडा कसा मी माझ्या घरातल्यांपर्यंत पोचवला, तर मला वाटतं ही खूप अशी 4वी-5वीतली गोष्ट असेल की, आणि असंही नाही की आम्हाला खूप गरज होती, म्हणजे घरातलं सगळं व्यवस्थित, एक्झॅक्टली, म्हणजे नेव्हर हॅड टू. डेफिनेटली काही काळ आधीची गोष्ट इज ओके, म्हणजे तो काळ प्रत्येकासाठीच हार्ड होता, पण मीनवाईल मध्ये काही 20s मध्ये वगैरे इट वॉज व्हेरी नाईस, गुड. तर मला, आणि सोसायटी पण भरपूर मोठी होती, तर मला ना लगेच असं लोक दिसले की मला मास दिसतो, अच्छा क्या बेच सकते हे इन लोगों को, म्हणजे असं माझं हे असतं. सो तेव्हा माझ्या डोक्यात आलं की दिवाळीमध्ये आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी वस्तू वगैरे, दिवे हे ते घ्यायचे असतात. तर मी पप्पांना असंच सहज बोलता बोलता बोलले की पप्पा एक काम करा ना, तुम्हाला सगळं मुंबई माहिती आहे तर, आणि ते मला म्हणायचे की मुंबईमध्ये हे असतं ते मिळतं असं मिळतं. सो मी तिथून एक माझ्या आयडिया आली की मी पप्पांना म्हणाले की पप्पा आपण एक काम करू, तुम्ही मला वस्तू आणून द्या आणि मी इथे सगळ्यांकडे जाऊन विकते. तर ते म्हणाले पण कशाला, काय गरज आहे तुला, आणि आपण एवढं छान काही, आपल्याकडे काही कमी नाही आहे. पण ॲट द सेकंड व्हेरी मोमेंट ही वॉज लाईक हा चल करूयात, प्रयत्न करूयात आणि तुला आवडतंय ना तू कर. सो म्हणून मग आम्ही असं झालं, आणि मी घरोघरी शाळेतनं यायचे, दप्तर टाकायचे, पटपट जेवायचं आणि आवरून पिशव्या घ्यायच्या अशा मस्त 2 एवढीशी, म्हणजे आई लिटरली, म्हणजे आज जेव्हा मी बघते ना, अशी छोटी मुलगी 2 पिशव्या हातात जड, आणि काही वाटायचं नाही ते जड, असं घेऊन जायच्या प्रत्येकाकडे आणि सांगायचं की हे दिवाळीचे दिवे आहेत, स्टिकर्स आहेत किंवा पट्टी रांगोळी वगैरे वगैरे, सगळं असं मजा होती. म्हणजे माझ्यासाठी तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मला कधीही लाज नाही वाटली, कारण की मला ना हळूहळू कळायला लागलं होतं की कुठलीही गोष्ट आपण जी काही करतोय कोणालाही धोका देऊन किंवा कोणालाही लुबाडून नाही करत आहे. जे करतोय ते आपलं प्रामाणिक काय म्हणतो आपण प्रयत्न आहेत, आणि अगदी म्हणजे माझा मेन हेतू आहे की मला काहीतरी करायचंय, व्हॉट एव्हर इट इज. सो अशी ती जर्नी सुरू झाली. अँड देन दॅट किडा समहाऊ घरातल्यांनी लक्षात आला होता की अच्छा हे थोडं वेगळ्या दिशेला चाललंय आपलं, जाऊ दे, बोलून काय उपयोग नाही, थांबवू शकत नाही आपण. आणि नाही, उद्योजकतेची तीच तर मजा आहे, आणि व्यवसाय करण्यात ती मजा आहे, आणि ते आतून ते असलं पाहिजे. ते लहानपणी असेल किंवा मग माझ्या असेल बिझनेस जॉब करताना मला सुचलं की अरे बिझनेस करूया, वी हॅव दॅट स्किल सेट्स. कुठले बिझनेस ट्राय केलेत? ओह माय गॉड. आणि ते का फेल झाले? कारण ते महत्वाचं. असं मी ना प्रत्येक गोष्टीमध्ये असा बिझनेस बघत असते, म्हणजे जो ॲक्च्युली बिझनेस ज्यांच्या डोक्यात नेहमी असं काही ना काहीतरी असतं ना, मी प्रत्येक वेळेस असं अच्छा हे मार्केटमध्ये काय चालू आहे वगैरे. सो असं मी खूप बिझनेस केले. जसं मी म्हणाले पहिली सुरुवात ही केली, आणि मी स्वतः क्रिएटिव्ह फील्डमधली आहे, म्हणजे मी आर्टिस्ट आहे, पेंटिंग्स म्हणा किंवा. सो मी नाही, सॉरी टू कट यू, बट म्हणजे जेव्हा आम्ही घरात एंटर केलं ना तेव्हाच आम्हाला लक्षात आलं युअर घर इज लाईक व्हेरी वाव. आणि मी आणि प्रणव आमचं डिस्कशन झालं की ह्या पे कोई आर्टिस्ट रह रहा है. इतकं ते लक्षात येतं घरात आल्यानंतर. कंटिन्यू. आणि सो तेव्हा सुद्धा मी ना, म्हणजे दुसरा बिझनेस नाही म्हणता येणार, पण तो आत्ताच्या पर्स्पेक्टिव्हनी, म्हणजे ॲट दिस एज किंवा ह्या एरामध्ये जर आपण बघितला तो इट इज बिझनेस ओनली. कारण हल्ली टीचिंग सुद्धा एक बिझनेस झालेला आहे. कुठल्याही पद्धतीचं छोट्याशा ट्युटोरियल्स म्हणा किंवा ऑनलाईन क्लासेस इज अ बिझनेस.
सो आता जेव्हा मी बघते तेव्हा मी 7th 8th मध्ये माझं फर्स्ट लहान मुलांचं शिबिर घरात भरलेलं आणि आय वॉज इन 7th. म्हणजे माझं कोणी ऐकणार नाही असं माझं वय होतं, पण तरी आय वॉज लाईक की नाही ठीक आहे बघू. सो मी तेव्हा 5-6 मुलं आली माझ्याकडे आणि मी त्यांना 10 दिवसाचं शिबिर भरलं घरामध्ये त्यांचं. सो तिथे तो एक पण बिझनेसच म्हणू शकतो, पण तो फेल नाही झाला मी म्हणेन की कारण कला ही तुमच्या सोबत कायम राहते कारण ती तुमच्यात असते. सो ते कुठेतरी हां डेफिनेटली त्याला थोडासा काय म्हणतो ब्रेक झाला, कारण शिक्षण म्हणा, पुढचं शिक्षण आणि इतर गोष्टी, त्याच्यानंतरचा प्रवास, ह्या गोष्टींकडनं खूप निग्लेक्ट होत गेलं. एज्युकेशनल बॅकग्राऊंड? हां, एज्युकेशनल बॅकग्राऊंड इज बेसिकली मी BBM IB केलं, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट इन इंटरनॅशनल बिझनेस. पण त्यात पण खूप ट्विस्ट आहे की त्या आधी म्हणजे आफ्टर माय 12th आय वॉज लाईक मला, कारण माझे डॅड इंटिरियर आणि बिल्डर लाईनमध्ये होते, तर मला ना ते फार आवडायचं की ड्रॉइंग आणि काय म्हणतो पेंटिंग्स वगैरे केल्यामुळे आय वॉज व्हेरी मच अट्रॅक्टेड टू दोज लेआउट्स आणि ड्राफ्ट हे ते. सो मी 12वी नंतर मी हे केलं, आपलं इंटिरियर डिझायनिंग केलं आणि डिप्लोमा केल्यावर आय वॉज लाईक की नाही, डिप्लोमा केल्यावर थोडंसं असं वाटतं ना की अरे डिप्लोमाच केलाय म्हणजे लिटरली असं ते. सो म्हणून मी BBM IB म्हणजे असं वाटलं पाहिजे हां बाबा खरंच. कारण काय होतं बेसिकली फर्स्ट अजून एक थॉट असा सुद्धा आहे माझा की खरंच सांगते शिक्षणाचा आणि पैसे कमवायचा काहीच एक म्हणजे कनेक्शन नसतं. इफ यू हॅव द राईट थिंकिंग की तुम्हाला खरंच म्हणजे इथून इट्स ऑल ओव्हर युअर ब्रेन, यु नो, तुम्ही कसं स्ट्रॅटेजी क्रिएट करता किंवा काय आहे. पण तरी आपलं म्हणजे मी म्हणू शकते आपण ज्या पिढीमध्ये जन्माला आलोय तेव्हा त्यावेळेस ना आत्ता जसं बघतो ना आत्ताच्या मुलांना खूप एक्सपोजर आहे, विच इज व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पण आपल्याला एक्सपोजर नव्हतं. आपल्याला मेजरली की बाबा काही कर, डिग्री घे, राईट. सो मला त्या पर्स्पेक्टिव्हने असं वाटलं की ठीक आहे चल, घरातल्यांचं होतं ना की बाई तू शिकून घे काही कर. मी पप्पांनाही म्हणायचे की हा शिक्षणाचा आणि पैसे कमवायचा काही एक नाही नसतो, कनेक्शन नसतो. नाही तू डिग्री घे बाबा. सो म्हणून मग त्यासाठी म्हणून मग मी BBM IB केलं. आणि डेफिनेटली आय वुड से कुठल्याही लर्निंग प्रोसेसमध्ये तुमचा कुठेही ना काय म्हणतो आपण त्याला की त्याचा फायदा होतो ना कुठेही. म्हणजे जरी मी इंटिरियर केलं तर मला एक तो वेगळा अनुभव होता, मी बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट केलं तर मला तो एक वेगळा अनुभव होता. आणि मला असं वाटतं की मी बरं झालं ते केलं, कारण बिझनेस मॅनेजमेंट जेव्हा येतं तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्हाला जर बिझनेसमध्येच आहात सो इट इज गोइंग टू शो यू डिफरंट पाथ, विच वन इज राईट अँड विच वन इज रॉंग. इट मेक्स यू मोर क्लिअर राईट. असं मी तुमचा ना पॉईंट थोडासा रिफ्रेज आणि अंडरलाईन करेन परत की फॉर्मल एज्युकेशन आणि पैसे कमवायचा काही संबंध नाही, बट येस नॉलेज हवं आहे. बरोबर. बिकॉज बिझनेस इटसेल्फ इज हॅव्हिंग इट्स ओन लर्निंग कर्व. म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत व्यवसाय काहीतरी रोज नवीन शिकवतो, राईट. सो नॉलेज हवं आहे कुठलाही व्यवसाय करताना, राईट. डेफिनेटली. येस, बॅक टू युअर पॉईंट. आणि हा जो मुद्दा आहे आपण अंडरलाईन जेव्हा करतो ना संकेत, तर मला असं खूप वाटतं की हे खूप खरं आहे. कारण ह्याच्यामध्ये 2 पॉईंट्स मी मांडीन. पहिली तर कोविड जेव्हा आला, कोविड सगळ्यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकून गेला. डेफिनेटली इट वॉज अ ड्रॉबॅक, नो डाऊट ॲट ऑल. म्हणजे प्रत्येकजण एव्हरी सिंगल रस्त्यावरचा किंवा घरात मोठ्या काय म्हणतो क्लासी ठिकाणी राहणारा सुद्धा इफेक्ट झालेला आहे. सो मला असं वाटतं की त्या काळात काय झालं ना की इवन आय वॉज सफरिंग फ्रॉम सम यु नो स्ट्रगल. आणि मला असं वाटलं की आता आय हॅव टू डू अ जॉब. ओके यू डीड अ जॉब. एक्झॅक्टली. सो मला जॉब करणं गरजेचं आहे फॉर द सर्वायवल. अँड बाय हुक अ क्रूक यू हॅव टू यु नो काही झालं तरी तुमचं ब्रेड अँड बटर इज अ व्हेरी मच नेसेसिटी. सो त्यामुळे मी जॉबही केला आणि तेव्हा मला लिटरली रिअलाइज झालं की हा किती इम्पॉर्टंट ठरला माझ्यासाठी. आणि दुसरं जो मी पॉईंट म्हणत होते, दुसरं असं की आपण जेव्हा स्पेसिफिकली असं मी नाही म्हणणार, पण
आपण जेव्हा आपल्या मराठी कल्चरमध्ये आपण जेव्हा म्हणतो की मारवाडी गुजराती बघा ते कसे बिझनेस करतात, पण खरं मूळ बघितलं ना, मी हे स्वतः ऑब्झर्व केलं की त्यांच्या घरातला कितीही शिकलेला असेल, कितीही अब्रॉडला गेला तरी तो तिथे सेल्समॅन बनून तो तिथे जॉब करतो, शिव्या खातो, सगळ्या गोष्टी करतो. आणि हे जेव्हा मी बघितलं ना, तेव्हा मला असं वाटलं की जर त्यांना तर काहीच गरज नाहीये, बरोबर, त्यांचा तर ऑलरेडी बिझनेस आहे. उद्या त्यांचे वडील म्हणाले की एक काम कर, हा उद्यापासून मी दुसरीकडे जाणार, तू त्या गल्ल्यावर बस, संपला विषय. बट स्टील दॅट म्हणजे त्या घरातली मोठी व्यक्ती, त्यांचे वडील म्हणतात काही झालं तरी उद्या माझ्या लेबर सोबत तू दिसायला पाहिजे, एवढ्या वाजता तू आलाच पाहिजे. आणि दिस इज अ डिसिप्लिन. आणि हे केल्यावरच तुम्हाला बिझनेसचे नॉलेज पण मिळतं, राईट फ्रॉम ग्रासरूट लेवल टू दी टॉप लेवल. बरोबर. किंवा तुमच्या कस्टमर्सला काय हवंय, तुमचा कस्टमर उद्या येऊन जेव्हा तुम्हाला काही प्रश्न करतो किंवा बडबड करतो, तो एक फेज असतो, तुम्ही त्याला कसं टॅकल करतात. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकवतात, आणि ते मी जॉबमध्ये शिकले. आणि म्हणून मला काय झालं की आतापर्यंत जसं मी परत त्या पॉईंटवर येईन की मी किती बिझनेस केले, काय बिझनेस केले. करेक्ट. तर मी माझं एक स्वतःचं कॅफे पण मी सुरू केलं होतं, पण 7-8 महिन्यातच ते फॉर सम रिझन्स म्हणजे त्याचं हे झालं, म्हणजे ते मला बंद करावं लागलं. आणि त्यातून मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या की काय होतं ना, आपण खूपदा आहे ना खूप हार्ड अँड फास्ट डिसिजन्स घेतो. कारण आपलं एज आहे ना, हे जे असतं ना एज, हे खूप असं आपल्याला काय म्हणतो आपण की लिमिटेशन्स नाही दाखवत की अरे आपल्याला ॲक्च्युली काय करायचं आहे. फक्त एक असते, एनर्जी असते ती असते, आणि एक सक्सेसची नशा असते, मी म्हणेन की. करेक्ट, असे राईट, डेफिनेटली. बाय क्रूक मला हे करायचंय, मला त्याचे प्रोज अँड कॉन्स माहित नाही आत्ता, पण मला करायचंय, जो होगा देखा जाएगा, असं वाला माझं नेहमी ॲटिट्यूड होतं. आणि मी ते केलं. आणि पण असं नाही की मी डिमोटिवेट झाले किंवा मला असं वाटलं की नाही यार अभी नाही चला तो, किंवा हा नाही चालला तर नाही, नको उगाच काय आपण आन्सर करणार आहे लोकांना, किंवा असं नाही झालं. मी ते केलं. त्याच्यानंतर त्याच्याही आधी असे वॉटर प्युरिफायरचे काही नवीन कंपनीज आल्या होत्या, त्याचं सुद्धा मी डेमो घरोघरी जाऊन दिलेलं आहे की बाबा वॉटर प्युरिफायरचं असं असतं तसं असतं आणि तुम्ही हे घ्या वगैरे. म्हणजे डोर टू डोर मार्केटिंग केलं, हॉटेल इंडस्ट्रीमधलं सगळं नॉलेज घेतलं, प्लस घरामध्ये काही लहान मुलांना शिकवायचं झालं किंवा सगळं झालं. सो ह्यातनं नक्कीच एवढं आहे की प्रत्येक फेलियरमधनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं, आणि ते फेलियर तुम्हाला ना कुठेतरी स्टेबिलिटी देतं टू थिंक or to be very much smart enough to play the other side of the business. की आता हे नाही करायचं, हे केलंय, हे चुकलोय, इथे आपण चुकलो होतो, आता ती रिपीट नाही करायची. करेक्ट, असं. सो इट वॉज दॅट वे. परफेक्ट. चलो. सो आणि मी नेहमी सांगतो ना आता की प्रत्येक चूक जेव्हा आपण करतो, आम्ही मागच्या 2-3 पॉडकास्टमध्ये पण हे म्हटलंय की अनुभवातनं पण आपण शिकतो आणि चुका केल्या त्याच्यातनंही शिकतो. करेक्ट. तो चुका करत राहायचं आणि एक दिवस सक्सेस येणारच आहे, राईट. ओके. सो आपण आता तुमच्या करंट बिझनेसबद्दल बोलूया, ज्यासाठी खास आज इंटरव्ह्यू आपण शेड्यूल केला. ज्वेलरी ट्रेडिंग अँड मेकिंग, राईट. ओके. पण त्याआधी सो यू आर ऑलरेडी लुकिंग ब्युटिफुल. मी आधीही म्हटलं, तुम्ही जी ज्वेलरी घातली आहे ही आय गेस इट्स युअर ओन प्रोडक्ट. राईट. खूप क्लासी आणि खूप वाव दिसते ती ज्वेलरी. थँक्यू. सो पहिला प्रश्न माझा अर्थात असा असेल, बेसिक प्रश्न स्टार्ट करेल की काय म्हणजे, कारण मी नेहमी म्हणतो की इधर मास किंवा क्लास, मीही तसंच करतो माझ्या बिझनेस. राईट. सो तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे? दिस इज व्हेरी नाईस क्वेश्चन. आणि हा खूप काय म्हणतो आपण, खूप जम्बलिंग पण आहे. कारण ॲज अ बिझनेस तुम्ही क्लास पण बघता, पण मास बघावा लागतो. ओके. राईट. कारण की आणि म्हणून मी जेव्हा इनिशियल स्टेजला आता सुरू केलं, सो मी अशा काही प्रोडक्ट्स लॉन्च केले. वन प्रोडक्ट दॅट इज ऑन गोईंग, विच वी कॅन से ट्रेंडिंग, आणि दुसरं की क्लासी, टू स्टँड आउट. म्हणजे सगळेजण म्हणतात अरे हे तो सब करते किंवा हे सगळे करतात, तर तुम्ही काय वेगळं करता. तर मला असं होतं की यार
तुम्ही काय वेगळं करता म्हणण्यापेक्षा की ह्याच्यामध्ये काहीतरी युनिक आणणं गरजेचं आहे. सो म्हणून मी हे जे एक माझं एक सेगमेंट जो आहे तो आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो, कारागिराकडनं बनवून घेतो डिझाईन वगैरे करून, आणि मग तो आम्ही लॉन्च केला. म्हणजे इनिशियली लॉन्चच तो केला आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की अरे काय होतंय ना की आपण काही ऑडियन्स आपण त्यांच्यापासून लांब जातोय, कारण नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू गेट इन टू दिस क्लासी कलेक्शन किंवा असं. सो लेट्स गेट इन टू द मास थिंग. आणि म्हणून आम्ही ऑन गोईंग ट्रेंडिंग जी ज्वेलरी आहे सो त्याच्यामध्ये आम्ही ते इनिशियल नंतर हळूहळू आम्ही तो लॉन्च केला. सो असं करून आम्ही दोन्हीही बॅलन्स करून वी आर मुव्हिंग फर्दर. ओके, सो एक एंट्री पॉईंट किंवा ट्रेंडिंग आपण म्हणू शकतो जसं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मी म्हणेन की समथिंग फॉर अ क्लास तिथे जाईल, राईट? किती व्हरायटीज आहेत आणि काय एक्झॅक्टली या बिझनेसच्या इन डिटेल्स द्याल तुम्ही? सो व्हरायटीज बघायला गेलो ना, जेव्हा मी म्हणते की जेव्हा आम्ही काही मेकिंगमध्ये आहोत तर आता इनिशियली आम्ही खूप कमी स्पेसिफिक काही डिझाईन्स आहेत जे आम्ही लॉन्च केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आमचे मोजके 25 ते 30च डिझाईन आहेत. अँड वी कम्प्लिटली बिलीव्ह की तेच आपण कंटिन्यू ठेवू, तेच रिपिटेशनमध्ये ठेवू इन फॉर सम पॉइंट ऑफ टाइम. थोडा काळ आपण ते हे करू. बट सेकंडली जो बाकीचा म्हणजे डेली वेअर, सो जो माससाठी आहे किंवा अदरवाईज सुद्धा आहे, तो डेली वेअर एक सेगमेंट आहे की जे तुम्ही डेली कॅरी करू शकतात. म्हणजे ऑफिसला जाताना किंवा पार्टीला जाताना किंवा कुठलीही मुलगी म्हणा किंवा तिला बाहेर निघायचं असेल ना, बेसिकली ती पटकन 2 कानात म्हणजे कानात घालणार किंवा एक रिंग घालणार, ब्रेसलेट घालणार अँड शील वॉक. सो ते सुद्धा आम्ही एक केलंय. सो असे 2 सेगमेंट आहेत की जे आत्ता आपण लॉन्च करून वी आर सक्सेसफुली गेटिंग अ गुड रिस्पॉन्स. ओके, बट ज्वेलरी लाईक काय की इयरिंग्स, आणखीन काय तुम्ही यू आर वेअरिंग समथिंग इन युअर फिंगर्स, त्याला काय म्हणतात? बिकॉज आपला काही फील्ड नाही. काय म्हणतात? नो, बट मी मुलांसाठी पण प्रयत्न करते. आय विल नॉट इग्नोर द मेन ऑडियन्स. डेफिनेटली जेव्हा लॉन्च कराल वी विल कम बॅक अगेन. डेफिनेटली आय विल बी प्रमोटिंग आहे त्या लाईन मध्ये आपण आहोत. आणि लाईक यू सेड की मेजरली इयरिंग्स इज अ बिगेस्ट पार्ट. की प्रत्येक जण म्हणजे इतर काही नाही घातलं तर ऍटलीस्ट यू ग्रॅब. बिगेस्ट सेलिंग प्रोडक्ट बोलू शकतो, म्हणू शकतो की इयरिंग्स इज समथिंग दॅट वी हॅव लॉन्च्ड. म्हणजे ग्रॅज्युअली सुद्धा आणि आत्ता सुद्धा आमच्याकडे त्याची डिझाईन्स म्हणा किंवा त्याची एक वेगळी हे आहे. आणि मग हळूहळू वी स्टार्टेड की ब्रेसलेट्स म्हणा किंवा रिंग्स म्हणा डेली वेअरमध्ये. ऑल्सो द अदर सेगमेंट दो, बट नेकलेस म्हणा. सो वी आर यु नो आत्ता आम्ही काय होतंय की आम्ही थोडासा स्टडी घेतोय ऑडियन्सचा की त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे. मग ते काय होतं, कित्येक जण विचारतात अरे हे आहे का. मग अजून 2 जणांनी जर ते विचारलं देन यू गेट टू नो की अच्छा ही रिक्वायरमेंट आहे. सो असं हळूहळू आम्ही लॉन्च करतोय. बट इनिशियली आमचा हा इयरिंग्स सुरू केले, त्याच्यानंतर आम्ही ब्रेसलेट्स, रिंग्स आणि सो ऑन. सुपर. ओके, सो मी जसं म्हणाल की दिस इज नॉट माय एरिया ऑफ एक्सपर्टीज. सो मी कोरिलेट थोडासा क्वेश्चन विचारतो की मी जेव्हा शॉपिंगला जातो, फॉर एक्झाम्पल शर्ट घ्यायला आपण जातो, ट्राउझर्स असेल तर आपण तिथे मॉलमध्ये शॉपला गेल्यावर आपण वेगवेगळ्या ब्रँड्सच्या शॉपमध्ये गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की ते म्हणतात यार हा फ्रेश कलेक्शन आहे. करेक्ट. इतर ये ऑफ वाला काय म्हणजे फ्रेश कलेक्शन. प्रत्येक सीझनला एक काहीतरी वेगळा पॅटर्न येतोय. सेम अप्लाइज फॉर युअर ज्वेलरी मार्केट किंवा फील्ड, असं काय आहे असतं की नाही चल रहा है वही चल रहा है? नाही, लाईक आय सेड की मी आत्ताच काही वर्षांपूर्वीच हा बिझनेस सुरू केला आहे. सो काय होतं ना की आत्ता आम्ही इवन ऑन ऑडियन्स किंवा आपण कस्टमर डिमांड आम्ही काही गोष्टी आणतोय. आणि डेफिनेटली ह्याच्यामध्ये म्हणजे माझा जो पॉईंट आहे हा मुद्दा जो आहे ना, हा मी तुला अजून थोडंसं माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तुला नेईन. की बेसिकली मी जेव्हा जॉब सुरू केला, माझा आयुष्यातला पहिला जॉब होता. शेवटचा पण असेल का? नाही, आय विश अनफॉर्च्युनेटली नाही, बट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की नव्हता. सो असं 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो असं होतं की जो माझा पहिला जॉब होता तो होता एका डायमंड्सच्या शोरूममध्ये. फ्रॉम नो वेअर म्हणजे
कोणालाही असं आपणही बघ ना, युजली आपण जेव्हा स्कूलिंग म्हणा किंवा एज्युकेशन ह्याच्यात असतो तेव्हा असं कधी म्हणतो का नाही नाही मी डायमंड्समध्ये जाणार, अनटिल अँड अनलेस इट इज नॉट आवर बॅकग्राऊंड वी डोंट इवन थिंक अबाउट इट. सो मी ऑल ऑफ अ सडन आय लँडेड देअर अँड आय लिटरली मला असं वाटायचं की का मी इथे आले किंवा काहीतरी कनेक्शन असेल. म्हणजे हा माझा एक सेल्फ अनालिसिसचा एक प्रोसेस आहे आणि मी म्हणेन की सगळ्यांनी हा करावा. इट इज व्हेरी हेल्पफुल. सो का आणि मी त्याच्यामधून बरंच शिकले. म्हणजे माझा दरवेळेस असं असतं ना की मी कुठेही गेले ना तर त्याच्यातनं काहीतरी घेत असते, शिकते. तर मी त्या प्रोसेसमध्ये तिथे खूप कमी वेळ मी जॉब केला, 7-8 महिनेच, नॉट मोर दॅन दॅट. पण मी तिथून बऱ्याच गोष्टी शिकले आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी तिथे फर्स्ट कुठून ना कुठून आय गॉट रिलेटेड आणि मी त्याच्यात घुसले. सो डायमंडमध्ये जेव्हा मी आले तेव्हा आय गॉट टू नो की दिस इज अ मेजर आणि व्हेरी ग्रोईंग इंडस्ट्री. दो इट इज अ लक्झरी टाईप ऑफ थिंग, बट ती पण एक आहे इंडस्ट्री जी आपल्या लोकांना फार माहिती नाही. कारण मराठीतले मेजरली आपण बघतो ना बघ संकेत की मारवाडीच आहेत किंवा मेजरली गुजराती आहेत, कारण सगळे गुजरातमध्येच डायमंडच्या फॅक्टरीज वगैरे ह्या सगळ्या होत्या. आणि मला फर्स्ट जॉब तो डायमंडमध्ये लागल्यावर मला माझ्या वडिलांनी सांगितलं की त्यांच्याही आयुष्यातला पहिला जॉब डायमंडमधला होता. सो मला असं वाटलं की ओके समथिंग इज रिलेटेड म्हणजे असं. आणि मी शिकले त्यातून. आणि मग मी दुसरा एक खूप वेल नोन ब्रँड होता, अगेन ज्वेलरी ब्रँड, तिथे मी जॉब सुरू केला आणि तिथे मी ॲज अ ई-कॉमर्स मॅनेजर म्हणून होते. सो इथे मी फ्रंटला होते की आय गॉट टू लर्न की अच्छा हे डायमंडचे ज्वेलरी डिझायनिंग कसं असतं, ह्याचं कसं काय मार्केट आहे किंवा ह्याला कसं आपण रिप्रेझेंट करतो क्लायंटशी. सो दॅट वॉज अ 1-on-1 की क्लायंटसोबत डिस्कस करणं, तुम्हाला काय हवे, त्यांची काय रिक्वायरमेंट आहे ती जाणून तसं डिझाईन त्यांना देणं. दिस वॉज 1-on-1. सेकंड ह्याच्यामधनं शिकल्यामुळे काय झालं की मी जेव्हा दुसऱ्या एका वेल नोन ब्रँडसोबत ॲज अ ई-कॉमर्स मॅनेजर म्हणून जॉईन झाले तेव्हा मला वाटलं की अरे दिस इज द अदर साईड आणि ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी मच की म्हणजे ज्वेलरी लाईनच होती, गोल्ड मधलीच होती. तिथे बरेच सेगमेंट होते, गोल्ड होतं, सिल्वर होतं, डायमंड होतं, एव्हरीथिंग. आणि मग मला ना खूप लक्षात आलं की यार हे जर नसतं तर मे बी मी बऱ्याच गोष्टी मिस आउट केल्या असता. सो तिथून बरंच काही शिकायला मिळालं. आणि तू जसं म्हणालास पहिल्या ह्याच्यामध्ये जेव्हा तू हे म्हणालास की तुझं जे काही आहे आपलं प्रोडक्ट आहे डिजिटल बिझनेस, डिजिटल इज समथिंग आजच्या एरामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मी म्हणेन खूप पेक्षा इट्स दी मोस्ट इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली, मोस्टली आय सर्वायवल ऑफ युअर बिझनेस. एक्झॅक्टली, सर्वायवल ऑफ युअर बिझनेस असंही म्हणू शकतो द अदर साईड. आणि तिथे मला लक्षात आलं जसं तू म्हणालास की सो हा पण एक केवढा म्हणजे तुम्ही डिजिटली कसे आहात किंवा तुमचं वेबसाईट आहे किंवा तुमचं ॲप आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि तिथून मग बरंच काही शिकायला मिळालं. सो या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सेम इंडस्ट्री दो अ लिटल डिफरंट, ह्या दोन्ही जॉबमधनं मला लक्षात आलं की मला पुढे काय करायचं आहे. सो आय गॉट अ विजन की इनिशियली मी माझ्या ब्रँडनं सुरू कसं करायचं आहे आणि मला पुढे कसं न्यायचं आहे डिजिटली अँड टू पोर्ट्रे माय ब्रँड ॲट व्हॉट लेवल. ओके असं डिजिटली किंवा मी म्हणेन की आता यू आर टॉकिंग अबाउट ई-कॉमर्स अँड ऑल मार्केटिंग, सो सेल्स अँड मार्केटिंग राईट. सो माझा प्रश्न असा असेल की हाऊ डू यू सेल युअर बिझनेस किंवा प्रोडक्ट, बेसिकली मार्केटिंग कसं करता, हाऊ डू यू रीच टू युअर टार्गेट ऑडियन्स. पण त्याआधी एक छोटासा प्रश्न असा की वेन वी वर म्हणजे माझी टीम जेव्हा होमवर्क करते एखाद्या केस, वी आर डुईंग होमवर्क अबाउट युअर प्रोफाईल, मला तेजस्विनी पंडित यांचा फोटो पण दिसला. शी वॉज प्रमोटिंग युअर इयरिंग. सो आय वॉज लाईक वाव यार सुपर. सो तिथून सुरुवात करूया अँड देन यू टेल मी की तुम्ही मार्केटिंग कसं करता. तेजस्विनी पंडित, राईट. सो ह्याची स्टोरी ॲक्च्युली अशी आहे की माझे हजबंड आहेत, तर त्यांची खूप चांगली मैत्रीण आहे तेजस्विनी. आणि सो शी इज अ फॅमिली फ्रेंड, लाईक आमचा एक घरातला पार्टच आहे असं आपण मी म्हणेन म्हणजे. आणि जेव्हा सेकंडली की जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला, इनिशियली मी खरंच हा विचार नाही केला की यार ठीक आहे आपल्याकडे ही लोक आहेत म्हणून आपण त्यांना हे करून प्रमोट करू. माझा हा नव्हता मेन. माझं मेन काय होतं की आपलं हे जे प्रोडक्ट आहे हे इतकं अपेलिंग असलं पाहिजे की हे
आपल्या लोकांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. सो माझा हा हेतू होता. इवन माझी म्हणजे मी ॲक्च्युली बॅकग्राऊंड म्हणलं ना माझं, तर मी मराठी इंडस्ट्रीत सुद्धा काही काळ काम केलेलं आहे. ॲज अ छोटे छोटे रोल करणं किंवा काय बिहाइंड द कॅमेरा सुद्धा केलंय. आणि ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून पण छोटे छोटे काही कामं केलेली आहेत. सो कुठल्या एखाद्या सिरियल म्हणजे सो पीपल कॅन जस्ट कोरिलेट. सो मी काही ॲड फिल्म्स केल्यात दिलीप प्रभावळकरांसोबत, संदीप खरेंसोबत. आणि त्यामुळे ह्या इंडस्ट्रीतच बेसिकली थोडंसं काही ना काहीतरी. बेसिकली आय एम सिटिंग विथ अ सेलिब्रिटी. नाही एवढं नको. पोस्ट शूट एक फोटो घ्यायला आता खूप टाइम स्पॅन गेलाय तर मलाच असं थोडंसं हे झालं की वापस आहे का. आणि त्या जर्नीमध्ये ना माझे काही खूप चांगले फ्रेंड्स झाले. त्यातली एक माझी मैत्रीण होती की केतकी, जिच्या सोबत. सो मी तिला अप्रोच केलं आणि तिला अप्रोच केल्यानंतर माझा फेस ऑफ माय ब्रँड लॉन्च करतानाच मी फेस ऑफ ब्रँड असं हे केला होता. नॉट फेस ऑफ ब्रँड म्हणू शकतो, बट माझं इनिशियली स्टार्ट की बाबा आपण ठीक आहे सुरू करायचं. तर मी पण मॉडेलिंग केलं आहे संकेत, असं तर म्हणजे मी स्वतः मॉडेलिंग करून पण मला तेव्हा असं वाटत होतं की आपणच आपल्याला लॉन्च करण्यात काही पॉईंट नाही आहे. सो त्यामुळे माझे जे फ्रेंड्स होते त्यांनी मला खूप सपोर्ट केला. निलेशच्या फ्रेंड्सनी खूप सपोर्ट केला की नाही तू हे कर, तू असं कर तसं कर. कारण त्यांचा एक्सपिरियन्स मेजर वेगळा होता, कारण ते सेलिब्रिटी आहेत आणि माझ्या ब्रँडसाठी जेव्हा ते माझ्यासाठी काहीतरी करतात. सो एक्झॅक्टली. आणि ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट, टर्निंग पॉईंट ठरला. त्यांचे इनिशिएटिव्ह जे मला मिळाले ते खूप मेजर काय म्हणतो आपण एक सपोर्टिव्ह गेम चेंजर. करेक्ट. सो त्या पद्धतीने मग आपण म्हणतो ना की माझं ब्रँड ॲज इन मी असं ह्यांचा एक इनिशिएटिव्ह होता म्हणून मला खूप सपोर्ट मिळाला. असं मी थोडासा डेव्हिएट होतो. वी विल कम बॅक टू युअर बिझनेस. काही प्रश्न आहेत, बट सपोर्ट तुम्ही म्हणताय तर तुमचे हजबंड आय गेस ही इज वर्किंग, म्हणजे की जॉब करतात. अँड बिझनेस म्हटलं की 24/7 ऑक्युपाईड मी म्हणणार नाही, बट ते कुठेतरी डोक्यात घेऊन फिरतो किंवा 24/7 बिझनेस चालू असतो आपल्या डोक्यात किंवा आपल्याला कधीही कुठेही जायला लागतं. हाऊ सपोर्टिव्ह ही इज आणि त्याच्यामुळे काय बेनिफिट्स. ओ माय गॉड. सो खरं सांगू ना संकेत, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला आयुष्यात कोणता ना कोणता सपोर्ट लागतो. लग्नाच्या आधी माझ्या घरातल्यांनी, आई वडिलांनी मला दिला, नो डाऊट. पण एका पार्टनरचं सपोर्ट मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. अ व्हेरी मेजर थिंग. कारण काय असतं ना की आणि फॉर्च्युनेटली माझ्या हजबंडचा पण नेचर बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी तसा आहे. इवन दो ही इज इन अ म्हणजे तो जॉब जरी जॉब करत असले तरी त्यांच्या पण डोक्यात असं नेहमी असतं की अरे आपण काहीतरी आपला बिझनेस केला पाहिजे. बिकॉज अदरवाईज राईट नाव हिज इन टू अ बँकिंग अँड फायनान्स कंपनी. पण कोविडच्या आधी ही वॉज इन टू अ बँकिंग अँड म्हणजे काही काळ बँकिंग अँड फायनान्समध्ये होतेच ते, पण दुबईला होते आणि तिथे ते एका हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होते. अँड ही लव्ड दॅट जॉब. म्हणजे ही इज अ व्हेरी बिझनेस फ्रीक पर्सन, ज्याच्यामुळे मी आज इथे आहेच. आणि ड्यू टू कोविड एव्हरीबडी नोज की सगळ्यांचं काही ना काहीतरी झालेलं आहे. देन वी लँडेड हिअर अँड इथे आमचं असं झालं की अगेन बॅक टू जॉब. मी जॉब करायला लागले, ते जॉब करत होते. बट जेव्हा माझं असं झालं ना की आय नीड टू डिस्कस विथ समबडी की मला हे करायचंय, ही वॉज द व्हेरी फर्स्ट पर्सन टू डिस्कस विथ. की निलेश, दिस इज वॉट आय हॅव कम अप विथ अँड आय सी अ लॉट ऑफ स्ट्रेंथ इन दिस बिझनेस. कारण की सो ही क्वेश्चन मी का तुला वाटतं. ही इज अ व्हेरी मच की तुझे प्रोज पण सांग मला, कॉन्स पण सांग, तर तू ह्याच्यात घुस. म्हणजे असं लगेच तू हा सांगितलं तर मला सांगू नको. तू व्यवस्थित मला प्लॅन आउट करून सांगे तुझं काय. बिकॉज इज अ अकाउंट्सवाला पर्सन. सो आय टोल्ड हिम की बघ एवढा म्हणजे मी जेव्हा आज ह्या ई कॉमर्समध्ये आहे किंवा ह्याच्यामध्ये, तर मला कळतं की कुठे काय कसं म्हणजे जे काही स्टडी होता. सो मी तर त्याला डिस्कस केलं अँड ही वॉज लाईक गो फॉर इट. सो दॅट गो फॉर इट वॉज लाईक म्हणजे माझ्या लाईफचा अगेन
की मला असं वाटलं की कारण बरेच जणांचं होतं ना की लग्नानंतर मोर ओव्हर यू हॅव टू गेट इन टू वॉट एव्हर इट इज लाईक थोडंसं होतं ना चेंज होतं आणि मोल्ड करावं लागतं बेसिकली स्वतःला. बट इथे मी म्हणेन की मला खूप सपोर्ट मिळाला निलेशचा की डू वॉट एव्हर यू लाईक. असं उगाच तू मूड ऑफ होऊन तू जॉबला जाणार आणि तुझं बिकॉज यू आर नॉट दॅट, तू फिटच होत नाही आणि मग तिथे पण आउटपुट येणार नाही. करेक्ट. आणि त्याला लक्ष द्यायचं की तू नाही आहेस त्यातली, तो तू नको करू. आय विल सपोर्ट यू म्हणजे मी जेवढं करू शकतो मी नक्की करीन. सो मग तू कर. आणि ही सेड की विल स्टार्ट. आणि मग आम्ही प्लॅन आउट केलं आणि ही वॉज लाईक की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू जरी टाईम झोन वगैरे आता आपल्याच ब्रँडसाठी म्हणजे आपण 9 ते 10 9 ते 8 कधी कधी 8:30 9पर्यंत आपण दुसऱ्या कंपनीसाठी ॲज अ लेबर म्हणून एम्प्लॉय म्हणून करतो, तर आपल्या कंपनीसाठी करूच शकतो. सो मग तेव्हा असं झालंय की तू कर, पूर्ण कर, त्याच्यामध्ये बाकी काहीच आता कशात लक्ष घालू नको. अँड देन इट केम दिस वे की आता त्याचाही सपोर्ट मिळाल्यामुळे वी आर लिटरली ग्रोईंग इन अ वे की बाबा त्याचे वेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत, माझे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळे. माझं पूर्ण डिजिटल मार्केटिंग ह्याचा माझा एक्सपिरियन्स चांगला आहे, वेरस त्याचं फायनान्स म्हणा किंवा अकाउंटिंग म्हणा हे छान असल्यामुळे वी बोथ मेक अ गुड पार्टनरशिप. गुड पॉवरफुल कॉम्बिनेशन. करेक्ट. सुपर ग्रेट. आणि खूप छान म्हणजे घरातनं सपोर्ट कुठलाही उद्योजक असू दे, कुठलाही व्यवसाय असू दे, कुठल्याही प्रकारचा असू दे, मग तो ऑफिसमध्ये बसून असेल किंवा आउटडोर त्याला कुठे ट्रॅव्हलिंग इन्व्हॉल्ड असेल, बट घरून सपोर्ट असेल तर डेफिनेटली सक्सेस थोडा आणखीन मी म्हणेन की इझिली मिळून जातो आपल्याला. बिकॉज बॅक ऑफ माइंड मग ते सगळे टेन्शन्स बॉदरेशन्स राहत नाहीत. ओके, कमिंग बॅक टू अगेन युअर बिझनेस, यू सेड अबाउट डिजिटल मार्केटिंग. हे हाऊ कॅन अन एंड कस्टमर किंवा बेसिकली ऑडियन्स तुमचं प्रोडक्ट कसा बाय करू शकतो, कुठून बाय, यू हॅव अ वेबसाईट और डायरेक्ट फोन नंबर, कसं काय कसं? सो मी फ्रँकली सांगते संकेत, आत्ता ना मी कुठेही वेबसाईट लॉन्च नाही केली, कारण माझे काही प्रोडक्ट्स आहेत जे खूप लिमिटेड प्रोडक्ट्स आहेत. आणि द फर्स्ट सेगमेंट मी म्हणेन की जे आम्ही काय म्हणतो आपण, आम्ही बनवून मग तो आम्ही सेल करतो. सो त्याच्यामुळे काय होतं ना की आम्ही आत्ता जर असं आम्ही कमी प्रोडक्शन ठेवतोय आणि त्या पद्धतीने. बट डेफिनेटली माय पर्स्पेक्टिव्ह इज टू गो ऑन ई कॉमर्स. म्हणजे मार्केट प्लेसेस म्हण किंवा ई कॉमर्स आहे, हा माझा एक आहेच की बाबा हे बाय एंड ऑफ दिस इयर और सम इन कमिंग इयर्स हे सुहान इज गोइंग टू बी समवेअर ऑन द ई कॉमर्स झोन. आणि दुसरं असं की डिजिटली राईट नाव आपण असं म्हणू ना की सोशल मीडिया हा खूपच पॉवरफुल माध्यम आहे. नो डाऊट. अँड इट हॅज ड्रास्टिकली गिवन मी अ लॉट ऑफ एव्हरी डे आय हॅव अ न्यू एक्सपिरियन्स की फ्रॉम सम ऑफ द वे की कुठून तरी मला इंस्टाग्रामवरती येतात की. आणि आपण स्वतः म्हणजे आधी जर बघायला गेलो ना तर आपण स्वतः आधीचं बघायला गेलो ॲटिट्यूड तर ऑनलाईन पटकन कोणाकडनं काही घेणार नाही. पण दीज डेज पीपल आर व्हेरी ओके की हां ठीक आहे एकदा मागवून बघू. आणि तिथे सुद्धा ट्रस्ट फॅक्टर आहे. म्हणजे मला इंस्टाग्रामवरनं ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो आय एम व्हेरी मच हॅपी. म्हणजे माझे जरी कमी फॉलोअर्स असले तरी आय हॅव अ ऑर्गॅनिक फॉलोअर्स ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर मी काय केलं की डेफिनेटली तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी तुम्हाला काहीतरी स्टेप्स घ्यावे लागतात. आणि त्याच्यातला मेजर स्टेप माझा पॉवरफुल कुठला ठरला ना तर तो होता एक्झिबिशन्स. अच्छा. सो एक्झिबिशनमधनं काय होतं की तुम्हाला एक्झॅक्टली काय, आणि जेव्हा फिमेल प्रोडक्ट तुम्ही विकता ना तेव्हा कुठलीही फिमेल प्रत्येक वेळेस आहे ना तिला म्हणजे 10 out of 8 अशा असतात की ज्यांना ना हाताळून बघायचं असतं. आणि हा एक खूप छान एक्सपिरियन्स होता. मी नक्की सांगेन की माझं फर्स्ट एक्झिबिशन होतं. आणि जेव्हा लोक यायची ना तर रादर जेव्हा अशी कुठल्या तरी स्टॉलवरनं जेव्हा ती वॉक करायची, बरेच जण विंडो शॉपिंग करत असं बघतात आणि ते वॉक ऑफ. बट माझं सेगमेंट जे मी लावलं होतं तिथे लिटरली पीपल इज टू वेट अँड से की भले जरी नाही घेतलं मला असं दुःख नव्हतं, पण देस टू से खूप वेगळं आहे, हे काहीतरी वेगळं आहे, दिस अट्रॅक्ट्स एव्हरी कस्टमर. आणि त्यामुळे काय झालं ना की एव्हरी कस्टमर इज टू कम अँड लिटरली त्या पॉईंटला मला माहिती होतं की हा इथे थांबणार. सो माय प्रोडक्ट बिकेम माय स्ट्रेंथ.
आणि तिथून मग असं झालं की तिथे मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तिथून माझे इंस्टाग्रामचे पण हे झाले किंवा पर्सनल 1-on-1 जे माझं क्लायंट डेटाबेस क्रिएट झाला तो तिथून झाला आणि दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. सो आता बऱ्याच मला माहिती आहे की हे कस्टमर कुठेच जाणार नाही. म्हणजे एव्हरी फ्यू डेज ते लाईक क्या नया आया है किंवा काय नवीन आहे ते आम्हाला पाठवत जा, आम्हाला लागतंच म्हणजे असं. सो दिस इज हाऊ आय गॉट इन टच विथ द कस्टमर. ग्रेट. आणि डिजिटल प्रेझेन्स असलाच पाहिजे डेफिनेटली, ई कॉमर्स असलीच पाहिजे. सो तुमचे प्रोडक्ट किती आहेत, किती SKUs आहेत किंवा किती रेंज आहे, त्यापेक्षा तुम्हाला प्रोडक्ट किती लोकांपर्यंत पोहोचवायचा दॅट मॅटर्स. डेफिनेटली कधी 6 महिन्यांनी वर्षांनी ई कॉमर्स वेबसाईट करायची वेळ आलीच तर यू आर सिटिंग इन फ्रंट ऑफ सम राईट पर्सन. यू हॅव माय नंबर. No, I have this now, so I'll get this. Connect with me. I will help you to create e-commerce website. Couple of last questions. कन्सिडरिंग थोडंसं टाइम स्पॅन वगैरे. तुम्ही ऑलरेडी बरेच बिझनेस केलेत, आपण हे डिस्कस केले, त्याच्यातनं खूप शिकलात, अनुभव घेतला. त्या सगळ्या अनुभवातनं ह्या बिझनेसबद्दल आता काय वाटतंय? आर यू फायनली इन अ राईट बिझनेस वर्टिकल आणि हा ग्रो होणार की नाही होणार? सिम्पल क्वेश्चन, येस और नो. संकेत एक सांगू, ग्रो होणार की नाही होणार ना हा आपल्या हातात असतो. राईट. म्हणजे आपल्या हातात असतो. काही कॉन्सिक्वेन्सेस असतात, इट इज अ डिफरंट. बट स्टील कन्सिडरिंग द पास्ट एक्सपिरियन्स एक गट फिलिंग असते ना की हा अभी दिस इज गोइंग टू वर्क किंवा वर्क झाला पाहिजे असं काहीतरी. आय विल मेक दिस वर्क. सुपर, दॅट्स द ॲटिट्यूड. एक्झॅक्टली, आय विल मेक दिस वर्क बिकॉज आय नो की मला ह्या ब्रँडमुळे खूप लोकांपर्यंत पोचायला मिळालं, आयडेंटिटी मिळाली आणि जे काही मी ह्यातनं शिकत गेले हळूहळू स्लो अँड स्टडी विन्स द रेस, ते मी हे पूर्ण जर्नीमध्ये मी हे बघितलेलं आहे. सो मला डेफिनेटली आय थिंक की मी ह्याला डेफिनेटली हे प्रोडक्ट्स नसतील, इट विल बी म्हणजे किंवा हे प्रोडक्ट्स कंटिन्यू असताना विल लॉन्च सम अदर कॅटेगरीज दो. आणि डेफिनेटली वेन आपण जेव्हा डिजिटली जातो तेव्हा आपण एक सर्टन कॅटेगरीवर फोकस नाही करू शकत. वी हॅव टू गिव्ह ऑप्शन्स, कॅटेगरीज. करेक्ट. सो काय आहे ह्या पद्धतीने वी आर गोइंग टू लॉन्च आणि आम्ही हळूहळू ह्याचा पूर्ण प्लॅन आउट करतो आहे. दिस इज हाऊ वी थिंक की वी आर गोइंग टू टेक आवर ब्रँड टू दॅट लेवल आणि हे कंटिन्यू राहील माझ्या आयुष्यात. हे कुठेतरी हे कंटिन्यू राहील, हे नक्की. सुपर, डेफिनेटली. आणि विश की हा बिझनेस वुड बी दी लास्ट बिझनेस फॉर यू, म्हणजे आणखी बिकॉज इट इज गोइंग टू बी सक्सेसफुल. लास्ट मी म्हणेन की ह्याच्या पॅरलल दुसरं काहीतरी मी करू शकते. दिस विल बी देअर, राईट. दिस विल बी देअर डेफिनेटली. पॅरलल बिझनेस मी ऍड करणार बिकॉज माय हजबंड इज ऑल्सो देअर. ही कॅन सी द अदर बिझनेस, आय कॅन सी दिस बिझनेस और वाईस वर्सा, हाउएव्हर. सुपर. वन लास्ट क्वेश्चन. यू आर अ रेग्युलर व्ह्युअर ऑफ माझा मराठी उद्योजक आणि खूप पॅशनेट आहात, खूप एनर्जॅटिक आहात. सो तुम्ही तुमच्या एक एक्सपिरियन्समधनं किंवा माझा मराठीचे उद्योजकचे पॉडकास्ट पण बघितलेत, तरुणांना काय एक मेसेज द्या किंवा तरुणींना मी म्हणेन आज, आणि माझा मराठी उद्योजक का बघावा लोकांनी? पहिले तर ना आपल्या जनरेशननी बेसिकली मी असं म्हणेन ना की आपलं जनरेशन अजून म्हणजे येणारं जनरेशन डेफिनेटली दे आर व्हेरी स्मार्ट. पण आत्ताच्या जनरेशननी का बिझनेस करावा म्हणण्यापेक्षा जर त्यांचं मी एकटी नाही आहे किंवा असे अनेक बिझनेस ऑन्ट्रप्रेनर्स आहेत की ज्यांनी फेलियर बघितलेलं आहे आणि ड्यू टू कोविड पण काही गोष्टी घडलेल्या आहेत. सो आय वुड से की कुठेही ना तुम्ही जरी फेलियर असलं ना तरी त्यातनं काहीतरी शिकून यू हॅव टू मूव्ह ऑन विथ इट. कारण तरच तुम्हाला म्हणजे डेफिनेटली काही लोकांचे ना काही इश्यूज असतात. सो बेसिकली वेन इट कम्स टू अ बिझनेस इट इज मोर रिलेटेड टू द फायनान्स. सो डेफिनेटली इट इज देअर, बट तुम्हाला काहीतरी नेहमी करावं. इवन दो यू आर वर्किंग, जॉब करता पॅरलल तुम्ही जॉब सोबतच काहीतरी एक्सप्लोर करावं. त्यातनं काहीतरी शिकून तुमचा बिझनेस पर्स्पेक्टिव्ह माइंडसेट किंवा अकॉर्डिंगली बिल्ड करावं. राईट. आणि दुसरं असं ना की मला ह्याच्यावरून मी एक सांगेन की म्हणजे असं
मी जेव्हा खूप सारे बिझनेस करायचे ना, तर माझ्या आजूबाजूचे लोक जेव्हा काही महिन्यांनी वगैरे भेटायचे मला, अरे अनुश्री काय म्हणते कसं. सो माझा त्यांचा दुसरा प्रश्न असा असायचा की मग आता काय करतेय. सो मी ना ह्या गोष्टीला जर वाटलं असतं तर मी नेगेटिव्ह घेऊ शकले असते की अरे हे काय म्हणजे तुम्ही म्हणजे नाही का असं चेष्टा करता का माझी, की मी असं दरवेळेस काहीतरी नवीन घेऊन येते किंवा अरे ही एक काही करणार नाही ही वेगळं. सो मी त्या गोष्टीला वेगळा पर्स्पेक्टिव्ह असा दिला माझा स्वतःचा की आय एम अ मल्टीटास्किंग वुमन ऑर अ गर्ल, की जे मी सगळं करू शकते पण मी कुठेही ना डिमोटिवेट नाही होते. सो एव्हरी टाइम जरी फेलियर असेल तर इट इज ओके, थोडासा टाइम द्या, स्वतःला द्या, स्टडी करायला द्या की का झालं कसं झालं, टेक युअर टाइम अँड जस्ट मूव्ह ऑन. म्हणजे इतक्या जोरात बाउन्स बॅक द्या ना तुम्ही की असं वाटलं पाहिजे की अरे हां इट इज. आणि हे सगळ्यांमध्ये असतं. इट इज जस्ट की आपण खूप डिप्रेस होतो किंवा नेगेटिव्ह मोडमध्ये जातो. डोंट लेट दॅट हॅपन. सो कीप गोईंग ऑन. आणि दुसरं अजून एक असं मी सांगेन की म्हणजे वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आपण 80s किंवा 90sचा जन्म असल्यामुळे आपला एक खूप मोठा फायदा काय माहिती आहे का संकेत, की आपण ना आपल्या आधीचा आई वडिलांचा स्ट्रगलिंग पार्ट पण बघितला की जिथे शून्य टेक्नॉलॉजी होती आणि कमी पैसे, म्हणजे इवन 10,000 आपलं घर चालायचं. वी वर व्हेरी हॅपी फॅमिली, किंवा 10,000 आपल्याला 4 लोक सर्व्हाइव्ह करायचे. त्याच्यानंतर एकदम असा एक पॅच आला की ड्रास्टिक चेंज झाला की तेवढे पण कमी पडतायत किंवा मग 2 जण काम करावी लागतात. आता तर घरातले जेवढे आहेत, वन्स यू क्रॉस युअर 23 इवन ग्रॅज्युएशन झालं, MBA वगैरे झालं तर लगेच दे हॅव टू सर्च फॉर द जॉब. आणि ही परिस्थिती आली. सो आपण दोन्ही बघितल्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये एक असं झालं की आपल्याला हा स्ट्रगल पण माहिती आहे आणि आता इथलं सर्व्हायवल पण माहिती आहे आणि टेक्नॉलॉजी पण टेक्नॉलॉजी. तेव्हा अगदीच काही नव्हतं, इथे एकदम टेक्नॉलॉजी आली, सोर्सेस खूप आहेत, सोर्सेस आले, प्लॅटफॉर्म्स आले तुम्हाला आणि खूप पॉवरफुल काय प्लॅटफॉर्म्स मिळाले की जिथून तुम्ही पोहोचू शकता. सो वी हॅव लँडेड इन अ व्हेरी गुड जनरेशन टाइम पिरियड. मी म्हणेन टायमिंग बहुत अच्छा अपना. बरोबर. तर मग मी म्हणेन की निदान म्हणजे मला असं वाटतं की मला बघून तरी जर मोटिवेशन कोणाला मिळत असेल तर डेफिनेटली खूप माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट राहील. नक्कीच. येस, थँक्यू. खूपच छान माहिती दिलीत. आणि मी ऑन कॅमेरा हे म्हणेन की फेल्युअर एक्सेप्ट करायला ना खूप गट्स लागतात आणि यू हॅव दॅट गट्स. आणि म्हणून तुम्ही आज इथे बसला. जेव्हा आपलं डिस्कशन झालं तुम्ही तेच म्हटलं की माझे फेल्युअर जास्त आहेत, सक्सेस तो अजून मला अचीव्ह करायचं. बट थँक्स फॉर सेईंग येस फॉर दिस पॉडकास्ट. आणि तुमचे फेल्युअर्स शेअर करण्यासाठी आणखीन खूप खूप धन्यवाद. बिकॉज यू नेव्हर नो की तुमच्या फेल्युअर्समधनं किती जणांच्या सक्सेस स्टोरीज बनतील. And that is going to get back to you as blessings, which will help probably to success for this business. असं होऊ शकतं, राईट. आणि मी हे विश करतो की जसं तुमच्यामुळे बऱ्याच लोकांना सक्सेस मिळणार आहे माझा मराठी उद्योजकच्या प्लॅटफॉर्ममुळे, तसा माझा मराठी उद्योजकच्या प्लॅटफॉर्ममुळे हा पॉडकास्ट बघितल्यावर तुमचाही ब्रँड ग्रो होईल ह्याची खात्री आहे मला. नाही मेजरली ब्रँड इज अ सेकंडरी थिंग. डेफिनेटली आपला तो एक आहे, पण कुठलाही बिझनेस. पण मला असं वाटतं की ना हल्लीची जी पिढी आहे किंवा जी त्यांनी त्यांच्यापर्यंत हे पोचलं, हेच माझ्यासाठी खूप मोठी सक्सेस स्टोरी राहील माझ्या आयुष्यातली. कारण की माझ्यासारखे अनेक मुली आहेत, म्हणजे अनेक वुमन ऑन्टरप्रेनर्स आहेत. असं नाही की, आणि एव्हरीबडी इज इक्वल दिस डेज. म्हणजे इट इज नॉट मोर अबाउट द वुमन ऑर मेल जेंडर थिंग, असं काही राहिलंच नाहीये. सो आय वुड से की त्यांना जे काही ह्यातनं मिळालं असेल, आय एम व्हेरी आय हॅव म्हणजे काय म्हणतो ग्रॅटिट्यूड आहे मला की ह्यातनं काहीतरी त्यांना चांगलं मिळेल असं. थँक्यू सो मच की आपला हा कुठून तरी आपण भेटलो किंवा असं कनेक्ट झालो अँड देन वी केम टू दिस पॉइंट. अँड आय एम व्हेरी हॅपी टू शेअर माय लाईफ स्टोरीज की ज्यातनं लोकांना काहीतरी त्याच्यातनं एक मोटिवेशन मिळालं तर ठीक, नाही तर एक पॉइंट्स मिळालं तरी ठीक, काही हरकत नाही आहे. थँक्यू अगेन. खूप वेळ दिलात, खूप नॉलेज दिलात. थँक्यू. आणि असेच पॉडकास्ट आमचे बघत राहा आणि शेअर पण करत राहा. थँक्यू व्हेरी मच. सो
ॲब्सोल्युटली वंडरफुल पॉडकास्ट. मी म्हणतो ना की फेल्युअर्स ते येतीलच, येणारच, त्यातनंच पुढे जायचं आहे आणि कधीतरी एक दिवस सक्सेस येणार. आणि तेच एक्झाम्पल आपण आपल्या ह्या आजच्या पॉडकास्टमध्ये बघितलं आहे. मॅडमनी खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यांचं एक नवीन व्हर्टिकल आपल्याला कळलं आहे, ज्याला एक खूप मोठं मार्केट आहे. सो यू कॅन एक्सप्लोर आणि डेफिनेटली त्यांचं प्रोडक्ट ही ट्राय करा असं मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन. पुढल्या पॉडकास्टमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. सायनिंग ऑफ संकेत नाईक, CEO डिजिट्रिकस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.